लाखांदूर तालुक्यातील रेती घाटांवर नियमांना तिलांजली. 4 वर्षात 4 युवकांचा मृत्यू, तरीही महसूल व खनिज विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुका परिसरातील लिलाव झालेल्या रेती घाटांवर ठेकेदारांकडून शासनाच्या नियम व अटींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तई, बोथली, आथली आणि इटान येथील रेती घाटांवर गेल्या 4 वर्षात 4 युवकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडूनही महसूल विभाग आणि खनिज विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार शासनाने रेती घाट संचालनासाठी घालून दिलेल्या अनेक महत्त्वाच्या अटी प्रत्यक्षात पाळल्या जात नसल्याचे चित्र आहे. रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना जीपीएस प्रणाली बसविणे बंधनकारक असताना अनेक वाहनांवर जीपीएस नसल्याचा आरोप आहे. तसेच घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अटही केवळ कागदोपत्रीच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. याशिवाय परवानगीपेक्षा 1 ते 2 पट अधिक रेती उपसा करून मोठ्या प्रमाणात रेतीची साठेबाजी केली जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. घाट परिसरात दिवसरात्र रेतीचा उपसा सुरू असून प्रशासनाकडून कोणतीही कठोर तपासणी होत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे. गेल्या काही वर्षात घडलेल्या अपघातांमध्ये 4 युवकांचा जीव गेल्यानंतरही सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. घाटांवर आवश्यक सुरक्षा फलक, प्रतिबंधक व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा नसल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नियमांचे उघड उल्लंघन होत असताना महसूल विभाग आणि खनिज विभाग नेमके कोणाच्या दबावाखाली मौन बाळगत आहेत, असा सवाल आता तालुक्यातून उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित रेती घाटांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान रेती घाटांवरील वाढत्या अनियमिततेमुळे पर्यावरणीय हानीसोबतच मानवी जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळात आणखी गंभीर घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.